जय भीम नम बुद्धाय. मातंग समाजाचा सचिन साठे बघा काय म्हणतोय. परवा मी फिरला गेलो होतो आणि यांच्यावर सगळी आम्ही माणसं मला भेटली मागाशी आणि ते असं छाती फुगवून असं हो जय भीम आणि मी असं कसं काय म्हणतो तुम्हाला काय बोल म्हणजे आणि सगळे आपल्या प्रवास सुद्धा सवय लागली त्याची छाती फुगवून जात मला कोणाला वाटते. बघितला व्हिडिओ. आता सचिन साठेला आपण जय भीम चालत नाही दादा. पहिले महार चालत नव्हते, आता ह्या गळ्याला जय भीम चालत नाही. सांगून असा राहिला की बीड मध्ये गेलो होतो म्हणे, एक जण आंबेडकरवादी आला आणि छाती काढून म्हणून राहिला जय भीम. अरे असं कसं जय भीम म्हणून राहिला, असं वक्तव्य केलं भावानं. याला हे समजून राहिली नाही, दिल्लीचा जंतर मंतर जय भीमच्या नावानं गाजलं. जय भीम म्हणजे काय आहे, रगरगता आवाज. जय भीम म्हणजे काय आहे, स्फूर्ती आहे, ताकद आहे, ऐलान आहे. जय भीम म्हणजे काय आहे, प्रतिकार आहे. आणि या सचिन साठेला समजत नाही या गोष्टी. म्हणून सांगतो सचिन साठे हा अण्णाभाऊ साठेचा वंशज नसन. बीड मध्ये सचिन साठेला एक आंबेडकरी जवान मिळाला आणि त्याला जय भीम केलं छाती काढून असं, तर तो असा म्हणतो अरे असं कसं बोलू नकोस तू मला, छाती काढून जय भीम बोलून राहिला. अरे हे कसं काय. अरे जय भीम मंत्रालयात गुंजते, जय भीम चार चौकात गुंजते, जय भीम दिल्लीच्या जंतर मंतरवर गुंजते, जय भीम हा शब्द जय भीम ऑल इंडिया मध्ये गुंजते, जय भीम बाहेर देशात गुंजते. जय भीम म्हणजे आत्मसन्मान, मान. छाती काढून नाही, असं काढून जय भीम म्हणायचं असतं, लुलमू नाही. म्हणून आमच्या आंबेडकरी भावानं तुला असं काढून जय भीम म्हटलं का, कारण जय भीम मध्ये पावरच आहे भावा तशी. अच्छकाले गांडीतून रक्ताची धार लागते जय भीमानं, कळलं काय. एक निळा दुपट्टा आणि जय भीम तोंडामध्ये असलं ना, अच्छकाची गांड फाटते, अच्छकाची सोमार, कळलं काय. सचिन साठे मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे का, तुम्हाला जय भीम चालत नाही का वाटते. आता पहिले महार चालत नव्हता, आता जय भीम. अरे उगाच तुम्हाला फेमस करण्याचा प्रयत्न करत नाही आम्ही. आम्हाला तुम्हाला फेमस करायची काही गरज नाही आहे, कारण तुम्ही काही महापुरुष नाही आहे, तुम्ही काही मोठे नेते नाही आहे, कळलं काय. आम्हाला तुमच्या मागं लागायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही म्हणत असाल अरे बाप्पा मी फेमस होऊन राहिलो, मला लोक ट्रोल करून राहिले, मला लोक माझ्यावर व्हिडिओ बनवून राहिले, मला असे म्हणून राहिले, मला तसे म्हणून राहिले, माझे लोक स्टेटस ठेवून राहिले, माझ्या प्रति लोक ट्रोल करून मला माझे व्हिडिओ बनवून राहिले, मी किती फेमस झालो. तर स्वर्गात घुसू नका. फेमस होण्यासाठी, फेमस व्हायचं असेल तर अण्णाभाऊ साठेंसारखं फेमस व्हा. त्यांच्या विचारात, त्यांच्या आचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. तुमच्या विचारामध्ये आणि आचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर नाही. म्हणून म्हणतो तुम्ही नकली वंशज आहात. सचिन साठे अण्णाभाऊ साठेंचे वंशज ना तुम्ही. तुम्हाला जय भीम चालत नाही, तुम्हाला महार चालत नाही. ज्या महाराच्या महाराष्ट्रात राहता तिथंच खाता आणि म्हणता महार चालत नाही. जय भीम म्हणजे मान सन्मान आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर जय भीम हा राष्ट्रीय घोषणा झालेली आहे, लक्षात ठेवा सचिन साठे. जय भीम ही राष्ट्रीय घोषणा झालेली आहे. जय भीम, जय भीम साठी म्हटलं, जय भीम म्हणतो ना तर छाती फुगते. ह्या जय भीम मध्ये असा एक आत्मविश्वास आहे की साला जो माणूस हरायला लागतो तो जिंकून जातो जय भीम म्हटल्याने, कळलं काय. आणि तुम्ही म्हणून राहिले की ते माझ्या बीड मध्ये एक जण भेटला आंबेडकरी भाऊ आणि तो मला छाती काढून म्हणून आला जय भीम. अरे छाती काढून नाही, तो त्यानं तर असं करायला पाहिजे होतं जय भीम. घाबरले का त्या एकच जय भीमाला, घाबरले का तुम्ही. आणि म्हणत असं कसं करू राहिला रे, असं कसं बोलू नको मला तू. छाती फुगून बोलतोस, छाती काढून बोलून राहिला माझ्याशी. मग छाती काढून बोलून नाही तर काय करणार, कारण जय भीम छाती काढूनच बोलायला लागत असते.
आईला गेला नत्रू गेला जय भीम नाही बोलत. ज्याने बाबासाहेबाला बाप मानला असन, जो त्याचा 500 महार त्याचे आजोबा असन, पंजोबा असन, बाप असन, तो जय भीम छाती काढून बोलतो. कळलं काय? भीमा कोरेगाव 500 महारांनी 28,000 पेशव्यांना तुळू तुळू खाल्लं. ते आमचे महार, आमचे पूर्वज, आमचे बाप, आमचे आजोबा, त्यांच्यासाठी जय भीम म्हणतो आम्ही. जय भीम. आणि हा जय भीम म्हणजे गर्व आहे आमच्यासाठी. राष्ट्रीय नारा झाला जय भीम. कळलं काय? हर आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये जय भीम नारा दिला जातो. कळलं काय? अभिजित दिपके बाबासाहेबाचा लेकरू दिल्लीच्या जंतर मंतरवर पुरा जय भीमचा नारा. आंबेडकर 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 आंबेडकर. कळलं? आणि तुम्हाला असं वाटते चोल्लर समजता तुम्ही जय भीमवाल्यांना. बरोबर आहे ना? चोल्लर एकच ना, कारण अनफळा तुम्ही शिकलेले नाही आहे का? नाही हा, अनफळा तुम्ही शिकलेले नाही आहे ना. कसं समजणार तुम्हाला? कारण शिकलेलेच नाही आहे, शाळेत गेलेच नाही तुम्ही. त्याच्यानं बाबासाहेब कसे कळणार तुम्हाला? आणि सांगता तोंडवरून आम्हाला बाबासाहेब चालतो, महार चालत नाही. आ, तोंडवरून सांगता बाबासाहेब चालतो, महार चालत नाही. अरे तुम्हाला बाबासाहेब चालत नाही, बाबासाहेबाचा बाट येतो तुम्हाला. एवढीच अंगात ऊर्जा आहे ना, एवढीच धमक आहे ना, तर दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन होऊन राहिलं ना, जे आरक्षणच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं आरक्षण महारांनी खाल्लं, तुमचा वाटा येणं खाल्ला, त्यानं खाल्ला, म्हणून तुमच्या लेकरांना नोकऱ्या लागून राहिल्या ना, म्हणून तुम्ही आंदोलन करू राहिले ना. आता तेच लोक काय करू राहिले? तुमचा घास, ताटातला घास खाऊन राहिले. तुमचं आरक्षण खतम करायला निघाले. ते जाना, रोखून दाखवा ना दिल्लीच्या जंतर मंतरवर. ते नाही होत. काऊन गाण फाटते का तिथं जायची? अरे माझं मत एकच आहे, तुझ्या माये चलत नाही. आता वर्गीकरण घाला, राहू द्या बाजूला. आता आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर निघा, हे माझं मत आहे. जोपर्यंत आरक्षण वाचवणार नाही तोपर्यंत वर्गीकरण होणार नाही, आरक्षण भेटणार नाही, नोकरी लागणार नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवर आरक्षणचे भळवे मनुवादी, काही काय गांडे बामणवादी, ते लोक आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न करू राहिले, आंदोलन करू राहिले. कळलं काय? तिथं भाडगाव तो गु काय अनिल मिश्रा गेला. जा ना तिथं, हा विरोध करा ना तिथं, हा विरोध करा ना. अरे काय बोलाव तुम्हाला मी. जय भीम हा नारा हा राष्ट्रीय नारा आहे, लक्षात ठेवा. सचिन साठे, जय भीम हा कोणी बोलू शकत नाही. जो बाबासाहेबाला बाप मारत असन आणि जे 500 महार भीमा कोरेगावला 500 जे महार आहे ना, त्या महारांनी 28,000 पेशव्यांना तुळतुळ मारला असन, त्याचा तिथं आजा असन, तो जय भीम म्हणतो. कळलं काय? आणि आमच्या आजीनं म्हटलं तिथं आहुती दिली स्वतःची. आमच्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना तुळतुळ खाल्लं, पेशवाई संपून टाकली. हे आम्ही महार होय, लक्षात ठेवा. हा आमचा इतिहास आहे. म्हणून आम्ही जय भीम हा ताकदीनं म्हणतो, छाती काढून म्हणतो. काही चुकलं नाही त्याचं. बीडमध्ये जो भेटलेला आंबेडकरी भाऊ ना, त्याचं काही चुकलं नाही. छाती काढून त्यानं काढली ना, अशी छाती काढून जय भीम म्हटलं ना, तर गर्व आहे त्याला जय भीम म्हणण्या असण्याचा. जय भीम जातीचा गर्व आहे त्याला. बाबासाहेबाचा लेकर होण्याचा गर्व आहे त्याला. आणि बाबासाहेबाच्या जातीत जन्मलेला आहे ना तो, त्याचा गर्व आहे त्याला. म्हणून त्याने जय भीम म्हटलं. कळलं का? ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाही, अनफळांना समजत नसत्या या गोष्टी. कळलं का? जय भीम, जय शिवराय. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे.